मित्रांनो, पावसाळा आलाय. तुमच्या पण शेळ्यांना गोचिड ऑफिस झालेत का? झाले असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. नमस्कार, माझं नाव विठ्ठल मोरे. आपण पाहतात मुक्ताई शेळी पालन. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये सर्रास आपल्या शेळ्यांना गोचिड ऑफिस झाले असतात. त्यासाठी आपण हे फोरन प्लस औषध वापरणार आहोत. मित्रांनो, हे कधी वापरायचं सांगतो तुम्हाला. आपल्या शेळ्यांना गोचिड ऑफिस झाले असतील किंवा शेळ्याचे केस हे रखरख झाले असतील किंवा शेळ्या ह्या नेहमीच कशाला तरी खाजवत असतील, तर समजून जायचं बा शेळ्यांच्या केसामध्ये परजीवी परजीवी म्हणजे कोणते गोचिड वापिसा झाले असतील हे आपण निरीक्षण करायचं. आणि जेव्हा झाले असतील तेव्हा हे कोरंटीचं औषध वापरायचं. जर समजा आपण याचा लवकर इलाज नाही केला तर काय होतं, गोचिड वाढतात आणि शेळ्यांना अनेक आजारांना म्हणजे आजारांना बळी पाडतात. त्यासाठी गोचिड यांना हे नॉर्मल न घेता सिरियस म्हणून कोणतेही औषध वापरून आपण त्याचा गोचड्याचा नायनाट केला पाहिजे. त्यासाठी आपण हे पोरन प्लस औषध वापरणार आहोत. पोरन प्लसच्या औषधाचा फायदा काय मित्रांनो, तर हे अमित्रात सायपरमिथेन कार्बन बुटॉक्सिन 3 घटक असल्यामुळे स्पेशल गोचिड वापरण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. आणि पोरन प्लस हे प्लस म्हणजे ऍडव्हान्स आलेले आहे औषध. त्यासाठी त्याचा 100% हा गोचिड आणि वापरण्याचा नायनाट करतो. मित्रांनो, कधी वापरायचं, जेव्हा आपल्या शेळ्यांच्या पूर्ण शरीरावर गोचिड वापिसवा झाली असतात तेव्हा शेळी आपली झाडाला किंवा याला खेटत असेल, खाजवत असेल, असं म्हणजे किंवा हिला गोचिड किंवा झाली आहे, याची काळजी घ्यायची आणि हे वापरायचं. ते कसं वापरायचं ते पण सांगतो मित्रांनो. मित्रांनो, ही शेळी आहे, त्या शेळीला आपण पोरॉन प्लस हे औषध वापरणार आहोत. मित्रांनो, वापरताना काय करायचं, डोक्याचा भाग पासून सेफ्टी पर्यंत हे असे थेंबत टाकत जायचे. म्हणजे पूर्णपणे हे औषध काय करतं, पूर्ण बॉडीवर पसरतं आणि जिथं जिथं जे चूड व पिसं आहे ते मरून जातं. ते तुम्ही आज जर समजा आपण वापरलं तर एका आठवड्यानंतर आपण रिपीट वापरू शकतो. जर समजा तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेफार जे किंवा पीस राहिल्यात असं वाटतं तेव्हा आपण डबल वापरू शकतो. त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे मित्रांनो. मी नेहमी वापरतो, तुम्ही पण नक्की ट्राय करा. पुराण प्रोसेस कसे टाकायचं सांगतो तुम्हाला. पूर्णपणे हे बघा, हे डोक्यापासून चालू करायचं, अशी लाईन पूर्णपणे शेपटी पर्यंत अशी सारखी लाईन टाकत टाकायची, जेणेकरून कसं हे पूर्णपणे जिथं जिथं पडलं नाही तिथे पूर्ण टाकायचं. पूर्ण बॉडीवर टाकायची गरज नाही. पाठीचा कणा जो असतो तिथं जर आपण सगळीकडे सारखं टाकत जर गेलो ते पूर्ण बॉडीवर पसरत. याचा रिझल्ट चांगला आहे. मित्रांनो, काळजी काय घ्यायची जेव्हा पडते, शेळी गाभण असेल तर शेळी चाटणार नाही किंवा कोणतीही शेळी या औषधात चाटणार नाही याची काळजी घ्यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेळीनं खाल्लं नाही पाहिजे औषध हे, म्हणजे डायरेक्ट शेळीच्या तोंडामध्ये गेलं नाही पाहिजे किंवा तोंडाद्वारे हे औषध द्यायचं नाही याची काळजी घ्यायची. आपण जेव्हा हे औषध वापरतो तेव्हा आपल्या हाताला जर लागलं तर याचे हात पूर्णपणे साबण वगैरे स्वच्छ धुवायचं. कारण हे औषध शेवटी विषारी औषध आहे, त्याच्यामुळं याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. त्याच्यामुळे साफसफाई महत्वाची आहे. अशा प्रकारे काळजी घ्यायची. आणि हे जर हे केलं तर पूर्णपणे आपले तुमच्या शेळ्यांचे गोचिड वापिस हे कमी होतात. नक्की 100% याचा रिझल्ट येतो, कारण मी स्वतः वापरतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.